नमस्कार. तर आपण आज बघणार आहोत की गावठी गुलाबाला भरभरून फुलं येण्यासाठी अशी ऑर्गॅनिक पद्धतीची कोणती खते घालायची, घरच्या घरी कशी वाढवायची, हे आज आपण इथं बघणार आहोत. तर कोणती खते वापरल्यामुळं चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते हे आज तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. तर पाहू शकता ही गावठी गुलाबाचं झाड आहे. त्याला भरभरून कळ्या येण्यासाठी काय करावं लागेल हे आपण आज बघणार आहोत. जर ते वरच्या बाजूचे जे काही पानं असतात ते काढून टाकायचे, जेणेकरून त्याला नवीन नवीन ब्रँचेस यायला मदत होते. तर आपण हे असं कट करून घेणार आहोत. व्हिडिओ पुढं जाण्याच्या आधी तुम्ही जर लाईक, शेअर, सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आत्ताच. हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर आपण सगळे पूर्ण असे पानं काढून घ्यायची वरची. ही ट्रिक लावायची आहे आपल्याला. गावठी गुलाबाला फुलं भरभरून येऊ शकतात. तर आपण बघा, हे कुंडीमध्ये पूर्णपणे लाल मातीचा वापर केला आहे. लाल मातीच्या वापरामुळं झाडाला वाढ व्यवस्थित होते. केमिकलयुक्त खतांचा कमीत कमी वापर करून ऑर्गॅनिक घरच्या घरी सामानातच आपण कशी झाडं वाढवायची, त्याची वाढ कशी करायची हे आज आपण बघणार आहोत. तर हे माझं गावठी गुलाबाचं झाड आहे. याला आपण असं सगळं मोकळं करून घेणार आहे. हे असं सगळं पूर्णपणे मोकळं करून घ्यायचं आहे. पाहू शकताय की कशा पद्धतीने ही लाल माती पूर्णपणे मोकळी होते. जर या झाडाला पाणी घातलं गेलं तर ते पाणी पूर्ण असं खाली निचरा होऊन पाणी निघून जातं. त्याच्यात ओलावा पण राहत नाही किंवा कीड वगैरे काही लागत नाही झाडांना. चांगल्या पद्धतीने असं हे सगळं पूर्ण मोकळं करून घ्यायचं आहे. पाहू शकताय कशा पद्धतीने मोकळं करून घेतलेलं आहे. सगळं मोकळं झालेलं आहे आता. याला आपण सगळीकडे चारी बाजूने मोकळं करून घेणार आहे. ही माती बघू शकता, अशी हातात घेतल्यानंतर ती मोकळी मोकळी वाटते. बघा, माती एकदम असं चुरा होऊन जातो, म्हणजे एकदम अशी मोकळी मोकळी. बघू शकता कशा पद्धतीने माती. हीच माती अशीच प्रत्येक झाडाला दिली तर जास्त खतांचा वापर न करता आपण भरपूर सारी फुलं घेऊ शकतो. तर आपल्याला हे घालायचं आहे सिक्रेट खत, हे आहे गांडूळ खत. चहापत्तीचा तर वापर आपण करणारच आहे, पण जास्तीत जास्त फुलं येण्यासाठी मदत होऊ शकते. तर हे गांडूळ खताचा वापर करणार आहोत. केमिकलयुक्त खतांचा अजिबात जास्त वापरच केला जात नाही या माझ्या झाडांना. घरच्या घरीच्या सामानातच झाडं वाढवली जातात. ऑर्गॅनिक पद्धतीने, नॅचरल पद्धतीने आपण ही झाडं कशी वाढवायची, कशी त्याची वाढ व्यवस्थित करायची हे आपण बघणार आहे. गांडूळ खत आपण पूर्ण टाकून घेतलेलं आहे. सगळी माती मोकळी करून टाकायची. पूर्ण असंपणे वाढलेलं आहे, बघू शकता त्याची वाढ कशी झालेली आहे. हे पानं आपण काढलेले आहेत, ती वरची जी असतात पानं काढल्यामुळं काय होतं की तिला नवीन ब्रँचेस यायला मदत होते. हे पूर्ण अशी वरची जी काढलेली आहेत, नवीन ब्रँच तयार झालेले बघू शकता कशा पद्धतीने नवीन ब्रँचेस आलेले आहेत. जास्तीत जास्त खतांचा, केमिकलयुक्त खतांचा वापर न करता घरच्या घरीच असे
कशी झाडं वाढवायची ते बघणार आहोत. अगदी जमिनीप्रमाणे वाढ होते या झाडांची. पाहू शकता हे अशा पद्धतीने सगळी पानं काढली वरची घेतलेली आहेत.